चला तर मग बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी ही होममेड घरगुती तयार केलेली कुल्फी बघा किती सुंदर झालेली आहे। आता ही कशी बनवली ते आधी बघूया। नमस्कार मंडळी, तुमचे माझ्या युबी किचन अँड ब्लॉग्समध्ये स्वागत आहे। तर आज बनवूया हेल्दी अशी आणि सगळ्यांना चालणारी आणि आवडणारी अशी ही कुल्फी। आणि यामध्ये साखर सुद्धा आपण वापरलेली नाही आहे, त्यामुळे डायबिटीज वाढे सुद्धा याला खाऊ शकतात। चला तर आता हे आपण कुल्फी करायला घेऊया। आणि हो, व्हिडिओ पूर्णपणे बघा, कारण की तुम्ही सुद्धा कुल्फी घरी करून आपल्या घरच्यांना देऊन त्याचा आनंद घेऊ शकता। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। चला तर आता कुल्फी बनवूया। तर गॅस ऑन करून कढईमध्ये मी इथे अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलं। हे दूध मी थोडं आटवून घेणार आहे आणि मला थोडं आटवून थंड करायचं आहे। तर यात टाकण्याकरता मी इथे काही ड्रायफ्रूट्स घेतले आहे, जसे की बदाम आहे। हे मी थोडे 2 तासापूर्वी असे भिजत ठेवले होते। यामध्ये टाकायला मी थोडेसे वॉटरमेलनचे सीड्स आहे, नंतर काजू आहे, काजूचे सुद्धा मी 10-12 पीस घेतलेले आहे। बदाम भिजत घातल्यामुळे याचे जे साल आहे ते मी इथे काढून घेणार आहे। साल जे असतात ते आपल्या कुल्फीमध्ये जे आहे ते मिक्स होत, म्हणजे लवकर ते व्यवस्थित होत नाही, म्हणून हे काढायलाच पाहिजे। तर हे बघा, याप्रमाणे मी पूर्ण असे साल काढून घेतले। आता इथे मी ओला खजूर घेतलेला आहे। आता ओला खजुरामुळे काय होतं की आपले आता ही कुल्फी गोड होणार, म्हणूनच आपण आज आपल्या कुल्फीमध्ये साखर वगैरे काहीही टाकणार नाही। तुम्हाला वाटलंच तर तुम्ही इथे आणखी मनुक्याचा सुद्धा उपयोग करू शकता, त्यामुळे सुद्धा आणखी गोडवा वाढू शकते। पण मला हे इतकं प्रमाण अर्धा लिटरच्या मानाने मला योग्य वाटते। तुम्ही इथे कोणचं हे सुद्धा खजुराचं प्रमाणसुद्धा आपण इथे वाढवू शकतो। तर आता मी याचे टरफलं आणि बिया ह्या काढून घेत आहे। यानुसार हे सगळं काढून झालं। आधी सांगितल्याप्रमाणे आपण इथे अजिबात साखरेचा वापर करणार नाही आहे, म्हणजेच हे कुल्फी डायबिटीजवाल्यांना सुद्धा चालणार आहे। इथे दूध मी गरम करून त्याला आटून घेतलेलं आहे। जवळजवळ हे 40% वगैरे मी आटून घेतलं, कारण की यामध्ये आणखी ड्रायफ्रुट्स पडणार आहे आणि ते घट्ट होणार आहे। आता सध्या मी गॅस बंद केलेला आहे। आता याला थोडं थंड करून घेऊया। आता हे दूध थंड झालेलं आहे। आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन याला कुल्फीसाठी आता तयार करायचं आहे। काही ड्रायफ्रुट्स वगैरे आता जे काढून ठेवलेले आहे ते मी यामध्ये टाकणार आहे। तर हे बघा, हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलं। आता यामध्ये जे हा ओला खजूर आहे तो मी टाकते आहे। ओला खजुराऐवजी तुम्ही तुमच्याकडे जर खारीक पावडर असेल तर ते पण घेऊ शकता। त्यासाठी थोडं दुधामध्ये आधी तुम्हाला भिजत टाकावं लागेल, म्हणजे तो आणखी मिक्स होईल, कारण का कोरडा खजूर जो असतो तो कडक असतो। आता यामध्ये मी बदाम पण टाकून घेतलेले आहे, जे की साल काढून ठेवले होते। तसेच ह्या वॉटरमेलनच्या बी आहे माझ्याकडे आणि काजू। तर हे सगळं साहित्य आता यामध्ये मी टाकून घेतलं। ड्रायफ्रुट्स आपण यामध्ये आपल्या आवडीनुसार ते टाकू शकतो। आता हे मिक्सरमधून छान असं बारीक करून घ्यायचं। हे बघा, छान असं आपलं कुल्फीसाठी बॅटर तयार झालेलं आहे। आता हे एखाद्या आपण ज्यामध्ये कुल्फी लावतो त्यामध्ये हे आपल्याला कुल्फी बनवायची आहे। तर माझ्याकडे हे कुल्फीचे हे स्टँड आणि हे छोटे छोटे आहे, ह्यामध्ये मी करणार आहे। तर आपण या ठिकाणी आपल्या घरी जे काही एका छोटे छोटे ग्लास जरी असले ना त्यामध्ये सुद्धा करू शकतो। तर आता हे सगळं साहित्य मी या चारही इथे कुल्फीच्या साच्यामध्ये इथे टाकून घेणार आहे। वरून लावण्याकरता यामध्ये मी बटर पेपर लावत आहे। बटर पेपर लावलेला आहे। आता या ठिकाणी आपल्याकडे जर बटर पेपर नसला तर आपण प्लॅस्टिक तर सगळ्यांच्याच घरामध्ये असते, ते सुद्धा इथे लावू शकतो। मी हे समोर तुम्हाला लावून दाखवणार आहे। तर हे या साईजचे असे कापून घ्यायचे आणि आपल्याकडे जो रबर वगैरे असते तर त्या रबराने याला फिट करायचे। आणि कारण की यामध्ये आपल्याला आता नंतर त्याचे माप खाण्यासाठी जे चम्मच असते, काडी असते, ती टाकायची आहे। बटर पेपर मी लावून घेतला आहे, परंतु आता मी प्लॅस्टिकचा कागद कसा लावायचा ते सांगते आहे। तर असा कागद आपल्या घराघरामध्ये सगळ्यांच्या घरी सहसा असतोच, तो असा कापून घ्यायचा आणि एखादा रबराने याला असं फिट करायचं। तर हे याच्यासाठी की जेणेकरून वरचा जो बर्फ वगैरे असते ते आपल्या कुल्फीमध्ये जायला नको। आता याच्यामध्ये काड्या टाकायच्या आहेत।
तर यामध्ये मी आता थोडं कैचीने भाग करून ह्या काड्या मी आता याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर या साच्याला झाकणं आहे, परंतु त्याला मधात होल नाही आहे, त्याच्यामुळे मी इथे आज बटर पेपर आणि प्लॅस्टिक कागद लावून कुल्फी बनवत आहे. तुमच्याकडे जर याला झाकण असून मधातच जर होल असेल तर त्याच वेळेस तुम्हाला काडी टाकता येते. तर सांगायचं मी यासाठी सांगत आहे, म्हणून मी आज याप्रमाणे करत आहे. तर हे झाले आता लावून. आता याला कैचीने थोडे असे भाग करून घेते आहे आणि ह्या ज्या काड्या आहे माझ्याकडे तर ह्या मी याच्यामध्ये असं टाकून घेते आहे. छोटे होल करायचे, मोठे वगैरे खूप करायचे नाही आणि खूप प्रेस पण करायचे नाही दाबून. कधी कधी आपण जर खूप प्रेस केलं मोठा होऊ शकतो आणि आपला जो रबर आहे तो पण निघू शकतो. तर इथे घाई गडबड न करता असं शांततेनं असे हे सगळे असे याला आपल्याला टोचून घ्यायचे आहे. आणि सगळ्यांकडे काड्यासुद्धा नसतात, तर अशा वेळी काय करायचं, आपल्या घरच्या जे छोटे चम्मच वगैरे असते तर तो चम्मचसुद्धा काडी चम्मचच्या दुसऱ्या बाजूने इथे आपण टोचू शकतो, कारण की आपण घरीच खाणार आहे. कारण आपली गोष्ट अडू न देता आपण फक्त तयार करून आपल्याला खायचं असते, या उद्देशानं मी सांगत आहे. तर बघा, हे आता सगळं लावून झालेलं आहे. आता हे फ्रीजमध्ये छान 10 ते 12 तासासाठी, थोडं जास्तही ठेवलं ना तर काहीही होणार नाही, उलट आपली कुल्फी चांगली. तर 12 तासानंतरची ही कुल्फी आहे, मी तुम्हाला आता काढून दाखवते आहे. ह्या सगळ्या कुल्फ्या मी काढून घेत आहे. आता यावर छान असे थोडे मी पिस्ता टाकत आहे, ऑप्शनल आहे. लहान मुलं तर दिसल्याबरोबर तशीच खाणार आहे की नाही. तर ही कुल्फी करायला अगदी सोपी आहे, काहीही नाही. सगळ्यांच्या आपल्या घरामध्ये दूध असतेच, थोडं वगैरे आटून घ्यायचं. आपल्या घरी काही ड्रायफ्रूट्स असते ते थोडे टाकायचे, नसले तर ज्या काही आपल्या आवडीच्या गोष्टी आहे, ड्रायफ्रूट्स कमी जास्त असले तरी चालतात आणि आवडीनुसार काही प्रमाण आपण वाढवू शकतो, काही कमी करू शकतो ड्रायफ्रूटचं, आणि छान अशी कुल्फी तयार होते. अवश्य अशी कुल्फी करून बघा, तुमची पण कुल्फी खूप छानच होणार आहे. आणि आजची कुल्फी तुम्हाला कशी वाटली ते मला कॉमेंट्सद्वारे तसेच लाईक करायला विसरू नका. आणि हो, माझ्या चॅनलला आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.